हॅलो फ्रेंड्स, दिस इज गायत्री. वेलकम बॅक टू माय नेक्स्ट व्हिडिओ. तर आज आपण बघूया समाजीकरणची जी प्रक्रिया आहे ती काय आहे. ऑलरेडी आपण 2 युनिट डिस्कस केलेले आहे. दुसऱ्या युनिटमध्ये आपण जे काही डेव्हलपमेंटचे प्रिन्सिपल आहे ते बघितलेले आहे आणि हेरिडिटीचा जो काही चॅप्टर आहे तर दोन्ही आपण कॉम्बो केलेले होते. ठीक आहे, तर हे जे काही चालू आहे ते CDP आहे TETची. तर कोणी म्हणेल की नेमकं मॅडम काय शिकवत आहे, किंवा मग तुमचं जे काही DED आहे BED आहे त्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 4 मार्क्ससाठी तुम्हाला सोशियलायझेशन प्रोसेस जी असते त्यावर क्वेश्चन विचारलेला असतो कोणत्याही एका भागामध्ये, किंवा मग सगळे जे काही मॅथ CDP असेल किंवा EVS CDP असेल किंवा लँग्वेज 1-2 ची CDP असेल त्यांच्यापैकी एक प्रश्न कुठे ना कुठे तुम्हाला सोशियलायझेशनवर दिसतो. तर ठीक आहे, सामाजिक जग आणि मुले, शिक्षक, पालक, समवयस्क यांच्यासोबत त्यांचा जे काही रिलेशन असतं ते कसं असतं आपण डिस्कस करूया. तर सगळ्यात आधी बघूया समाजीकरणाचा अर्थ म्हणजे काय, की सोशियलायझेशनचा मिनिंग काय आहे. ठीक आहे, मग मानवी संवादातून समाजीकरण होत असतं. मग आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण कन्व्हर्सेशन करतो, जेव्हा आपण संवाद करतो त्यातून काय होत असतं, सोशियलायझेशन होत असतं. मग दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे काय, की समाजीकरण ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्ती काय करतात, त्यांचे जे काही सामाजिक नियम असतील, मूल्य असतील किंवा अपेक्षा असतील त्यांचं अंतर्गतीकरण करून समाजाचे सदस्य बनण्यास किंवा मग बनवू शकतात आणि योग्य संज्ञानात्मक, वैयक्तिक आणि सोशल स्किल ज्या असतील त्या शिकून समाजापुढे उभं राहण्याचं काम करतात किंवा समाजापुढे एक कार्य म्हणून त्यांचं आवश्यकता आहे. मग यामध्ये काय इम्पॉर्टंट काय आहे, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, नंतर काय आहे पर्सनल डेव्हलपमेंट, आणि नंतर काय आहे सोशल जे काही स्किल आहे त्यातून काय होत असतं, सोशियलायझेशन होत असतं. ह्या ज्या काही 3 गोष्टी आहेत ते या ठिकाणी गरजेच्या आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण बघूया समाजीकरणाचा प्रकार. मग सगळ्यात पहिला आपल्याला माहिती आहे की लहान मुलाचं जे काही सोसायटी असते ती फर्स्ट सोसायटी कोण असते, आपलं जे काही कुटुंब आहे ते असतं, आणि सेकंडरी कोण असते, शाळा किंवा मग सोसायटी आहे, बाहेरचे जे लोक असतील सेकंड नंबरला तो त्याला प्रायोरिटी देत असतो. मग सगळ्यात पहिलं आहे प्राथमिक समाजीकरण. मग यामध्ये काय होणार आहे की प्राथमिक समाजीकरण सहसा कुटुंबात होत असते. म्हणजे काय, की कुटुंबातून आपण काय आपली जे काही संस्कृती आहे, वृत्ती आहे, कोणत्याही गोष्टी आहे त्या कुठून सुरू होतात, कुटुंबातून सुरू होतात. मग समाजीकरणाचा प्राथमिक घटक कुटुंब आहे, कारण आपल्या सुरुवातीच्या काळात आपण मानवी कौशल्य, ध्येय आणि आपली जी काही संस्कृती असते आणि समाजाची जी काही वृत्ती असते ती कुठून प्राप्त करतो, कुटुंबातून प्राप्त करतो. म्हणून काय आहे, प्रायमरी सोशियलायझेशन सिस्टीम कोण असणार आहे, आपलं कुटुंब असणार आहे, फॅमिली असणार आहे. ठीक आहे, नंतर सेकंड आहे दुय्यम समाजीकरण. मग दुय्यम समाजीकरणमध्ये कोण कोण येणार आहे, की दुय्यम समाजीकरण हे घराबाहेरचे होत असते, बरोबर. म्हणजे आउटसाईड जे आहे, आउटसाईड लोक जे असणार आहे ते दुय्यम समाजीकरणमध्ये येणार आहे. त्यामध्ये तुमची स्कूल येणार आहे, सोसायटी येणार आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये जरी तुमची जी काही भूमिका आहे, कौशल्य आणि जे वर्तन आहे ते शिकणं बहुतेक दुय्यम समाजीकरणामध्ये होत असतं. म्हणजे काय, की एखाद्याची भूमिका असेल किंवा एखादी गोष्टाचे वर्तन जे आहे ते आपण दुय्यम सोसायटीकडून किंवा मग दुय्यम समाजीकरण ज्याला आपण म्हणतो दुय्यम सिस्टीमकडून शिकत असतो. मग समाजीकरणावर परिणाम करणारे काही घटक आहेत, तर त्यातलं सगळ्यात पहिलं काय असणार आहे, अनुकरण. अनुकरण म्हणजे काय, की एखादी गोष्ट कॉपी करणं. मुलाच्या सामाजिकरणाचा प्रक्रियेत अनुकरण हा एक मुख्य घटक असतो. त्यातून तो कोणाचीही किंवा मग कोणाची तरी कॉपी करत असतो आणि अनेक सामाजिक वर्तन पद्धती शिकत असतो. फॉर एक्झाम्पल, तुमचे जे काही पप्पा असतील, मम्मी असतील, तर मुलगा बघतोय की पप्पा शूजची जी लेस आहे ती बांधता आहे. ठीक आहे, मग मुलगा सुद्धा काय करतो, त्याच्या शूची लेन्स जी आहे ती बांधायचा ट्राय करतो. म्हणजे तो काय करतोय, कॉपी करतोय पप्पाला. ठीक आहे, मग तो त्यातून काय करतोय, सामाजिक वर्तन पद्धती शिकतो आहे, म्हणजे कसं वागायचं आहे तो ते शिकत आहे. त्यानंतर दुसरं असणार आहे सूचना. मग सूचनामध्ये काय असणार आहे, ही माहिती संप्रेषण करण्याची प्रक्रिया असणार आहे. म्हणजे काय, की माहिती संप्रेषण करण्याची प्रक्रिया म्हणजे काय, सूचना असणार आहे, ज्याला कोणतीही तार्किक किंवा स्वयंस्पष्ट आधार नाही. म्हणजे ज्यावर आपण कोणत्याही प्रकारची रिझन किंवा मग लॉजिक लावू शकत नाही, ती काय असणार आहे, सूचना असणार आहे, जी परफेक्ट असते. फक्त आपली जी काही सूचना आहे ती इतरांना सांगायची असते, त्यावर आपण स्वतःचं काहीतरी लॉजिक किंवा तर्क लावू शकत नाही. थर्ड असणार आहे ओळख. लहान वयात मूल त्याच्या शरीरात आणि वातावरणात फरक करू शकत नाही. त्याच्या बहुतेक क्रिया ज्या असतात त्या यादृच्छिक असतात, नैसर्गिक आणि बेशुद्ध असतात, बरोबर. म्हणजे काय, की लहान मुलांमध्ये काय होतं, की ते वातावरणामध्ये फरक करू शकत नाही, की हे माझ्यासाठी वाईट आहे का, हे चांगलं आहे का. म्हणजे त्याच्या ज्या काही क्रिया असणार आहे त्या नॅचरली त्याच्याकडून होणार आहे. जसे जसे मुलांचे वय वाढत जातं तसं तसे त्याला ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं स्वरूप कळायला लागतं, त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण कळायला लागतं, की या पर्यावरणाची गरज आपल्याला काय आहे, जेवणाची गरज का आहे, किंवा काही गोष्टी असतील त्या त्याला कळू लागतात. त्यानंतर फोर्थ असणार आहे भाषा. भाषा ही सांस्कृतिक प्रसार आणि सामाजिक संवादाचे माध्यम असणार आहे. म्हणजे काय, की आपली जी काही सांस्कृतिक
प्रसार आहे आणि त्याची आणि सामाजिक संवाद जो आहे, सोशिओ कल्चर जे आहे आपण त्याला म्हणतो, त्याला वायगॉस्कीने नाव दिलेलं आहे सोशिओ कल्चर थिअरी आपण त्याला म्हणतो. तर त्यांचा प्रसार करण्याची माध्यम कोण असणार आहे? भाषा असणार आहे. मग सुरुवातीला मूल काही यादृच्छिक अक्षरे बोलतात, फॉर एक्झाम्पल ब ब मामा काका, ज्यांना काही अर्थ नसतो किंवा बॅबलिंग करतं आपण त्यांना म्हणतो है ना, ब ब म म काहीतरी फक्त बॅबलिंग करत असतात, गडबड बडबड करत असतात. परंतु हळूहळू काय होतं, त्यांना मातृभाषा कळायला लागते. ते एक सिंगल अक्षर बोलू शकतात, नंतर 2 बोलू शकतात, नंतर 3 बोलू शकतात. हळूहळू ते काय करतात, पूर्ण सेंटेन्स जे आहे ते बोलू लागतात आणि त्यांना त्यांची भाषा जी आहे ती कळायला लागते. ठीक आहे, लँग्वेज जी आहे ती कळायला लागते. नंतर सामाजिकरणाची ज्या एजन्सीज आहे किंवा सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, ती पहिलं असणार आहे कुटुंब. ऑलरेडी आपण बघितलं, प्राथमिक सामाजिकरण, दुय्यम सामाजिकरण. मग कुटुंब काय असणार आहे? मुलाचे पहिले जग हे त्याचं कुटुंब असतं. हे सामाजिकरणाची प्राथमिक एजन्सी किंवा मग एजंट आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. मग येथेच मूल स्वतःची आणि सवयी ज्या असतात त्या प्रशिक्षण, खाणं पिणं असणं, झोपणं असणं इत्यादी गोष्टींची प्राथमिक जाणीव काय होत असते, त्याच्या अंगी विकसित होत असते. आणि समाजात योग्य समजल्या जाणाऱ्या ज्या काही लैंगिक भूमिकामध्ये मुलांना मार्गदर्शन करण्यास पालकांची जी काही भूमिका असते ती महत्त्वपूर्ण असते. ठीक आहे. नंतर असणार आहे शाळा, दुय्यम सामाजिकरण ज्याला आपण म्हणतो, की कुटुंबानंतर शैक्षणिक संस्था समाजाची जबाबदारी असते. बरोबर, शैक्षणिक संस्था जी आहे ती समाजाची जबाबदारी असते. कधी? कुटुंबानंतर. जेव्हा आपण ज्या गोष्टी प्रथम मम्मी पप्पाकडून शिकतो, त्यानंतर आपण काही गोष्टी ज्या आहे सगळ्या गोष्टी आपण शिक्षकांकडून म्हणजे शिक्षणातून शिकत असतो किंवा शाळेत शिकत असतो. याच जागेत विविध कुटुंबातील जे काही मूल्य असतात ते सामान्य ज्ञान मिळवण्यासाठी एकत्र येत असतात. म्हणजे काय की 50 जागावरून 50 विद्यार्थी जे आहे ते सेम नॉलेज मिळवण्यासाठी एकत्र येत असतात. मुले शाळेत शिक्षकांसह आणि वर्गमित्रांमध्ये नातेसंबंध विकसित करतात. म्हणजे जे काही फ्रेंड्स आहे ते काय करतात, मुले इथे विकसित करू लागतात. म्हणजे ते काय करतात, सेकंडरी एजंट त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे काय की मुलांचं सेकंडरी सोर्स कोण असणार आहे, शाळा असणार आहे. त्यानंतर आहे समवयस्क किंवा नातेसंबंध. थर्ड जे आहे टर्चरी सोर्स आपण त्याला म्हणू शकतो. तर समवयस्क गटातील जे काही सदस्य असतात ते सहसा कोण असणार आहे, समान वयाची मुले असतात किंवा मग ज्यांची स्थिती जी आहे ती समान असते. जसे जसे मुले मोठी होतात तसतसे त्यांची जी काही सामाजिक विकासातले जे काही कुटुंब आहे ते त्यांचे महत्त्व जे आहे ते कमी होऊ लागते. ठीक आहे. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुमचा 4थीचा जो मित्र आहे तो तुमचा खूप जास्त क्लोज आहे, परंतु 10वीला गेल्यावर तोच मित्र काय होतो, हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणजे त्याची जी काही महत्त्व जे आहे ते कमी होऊ लागतं. त्याला काय म्हणतो आपण, थर्ड जे आहे समवयस्क संबंध किंवा मग समवयस्क नातेसंबंध जे आहे ते आपण त्याला म्हणू शकतो. नंतर फोर्थ असणार आहे मास मीडिया. मग मास मीडियामध्ये काय येणार आहे की तंत्रज्ञानाच्या जी काही प्रगती आहे त्यामुळे प्रसार माध्यमांचा प्रभाव झपाट्याने वाढला आहे. गेल्या शतकापासून रेडिओ, मोशन पिक्चर्स असतील, रेकॉर्ड केलेले जे काही संगीत आहे, दूरदर्शन यांसारख्या तांत्रिक नवलकल्पनांचे महत्त्वाचे घटक जे आहे ते बनलेले आहे. कशा थ्रू? मास मीडिया थ्रू आपण काही नॉलेज घेतो, काही नॉलेज आपण आत्मसात करतो, गुगल थ्रू घेतो, यूट्यूब कडून घेतो, रेडिओकडून घेतो. ते सगळे असणार आहे ते फोर्थ आपलं जी काही सिस्टीम आहे किंवा फोर्थ एजंट जो आहे आपण त्याला म्हणू शकतो. मग अशा प्रकारे सगळ्यात पहिलं काय असणार आहे, आपली प्रायमरी एजन्सी कोण असणार आहे, आपली कुटुंब असणार आहे, फॅमिली असणार आहे. ठीक आहे. नंतर सेकंडरी एजन्सी कोण असणार आहे, आपली स्कूल असणार आहे. थर्ड एजन्सीमध्ये आपण कोण येणार आहे, जे काही आपले सोसायटी असणार आहे ती थर्ड एजन्सीमध्ये येणार आहे. आणि फोर्थमध्ये येणार आहे तुमची मास मीडिया किंवा मीडिया आपण त्याला म्हणू शकतो. तर हे जे काही इम्पॉर्टंट आहे ते 4 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे की फर्स्ट तुमची जी काही संस्था आहे, मुलांची फर्स्ट जी संस्था असते ती कोण असते, आई वडील असतात. अशा प्रकारे किंवा मग सेकंडरी, टर्चरी, फोर्थली किंवा कोणीही एक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे जे आहे ते आहे. आणि त्यामध्ये मुलांचा विकास जो आहे तो कसा होत असतो, कोग्नेटिव्हली होत असतो. नंतर असणार आहे सोशियली होत असतो आणि लास्ट काय असणार आहे, पर्सनली होत असतो. किंवा मग ह्या ज्या काही स्किल आहेत त्या मुलांमध्ये डेव्हलप होतात. कशा थ्रू? भाषे थ्रू. ठीक आहे. लँग्वेज थ्रू ह्या ज्या काही स्किल आहे त्या डेव्हलप होता आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सोशिओ कल्चर स्किलसुद्धा म्हणतो किंवा सोशिओ कल्चरल जे काही लँग्वेज आहे त्याला आपण म्हणू शकतो. वायगॉस्कीने त्याला नाव दिलेलं आहे सोशिओ कल्चर. तर अशा प्रकारे हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता. समाजीकरण प्रक्रिया हा जो काही थर्ड युनिट होता तो आपण आज इथे डिस्कस केला. फोर्थ युनिट जो आहे तो लवकरात लवकर डिस्कस करूया. TETचा जो काही तुमचा पेपर आहे त्याच्या आज सर्व युनिट जे आहे तुम्हाला समजून सांगितले जातील किंवा अपलोड केले जातील आणि एक लहान शेवट जे आहे महामॅरेथॉन आपण घेऊ
घेऊया, ज्यामध्ये सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या शॉर्टकटमध्ये डिटेल समजून सांगितले जातील. काही क्वेश्चन पेपर, काही क्वेश्चन्स जे आहे सॉल्व्ह करून घेतले जातील. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.